हॅलो एव्हरीवन, माझं नाव निशा मी करिअर विक्स मध्ये वर्क करते. तर आपल्या आजच्या युट्यूबच्या नवीन व्हिडिओ मध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आपल्या आजच्या युट्यूबच्या नवीन टॉपिकला स्टार्ट करण्याअगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर बऱ्याच लोकांना एक प्रॉब्लेम येतो की आपण त्या करिअर विक्स मध्ये वर्क करतोय, आता सगळ्या गोष्टी आपण करतोय, तर त्यानंतर ना आपल्याकडे जी लीड येते त्या न्यू लीडची करिअर विक्स मध्ये आयडी क्रिएट कशी करायची यामध्ये प्रॉब्लेम येतो. तर आपण याच टॉपिकला घेऊन आलो आहे. याचा प्रॉब्लेम तुम्हाला स्टेप बाय स्टेप सोल्युशन या व्हिडिओ मध्ये मिळणार आहे. तर हा व्हिडिओ स्टार्टिंग टू एंडिंग पर्यंत नक्की बघा, न स्किप करता. आणि आपण आजच्या टॉपिकला जराही वेळ न वाया घालवता व्हिडिओला स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण सर्च करूया, गुगलला जाऊयात. गुगलला जाऊन करिअर फिक्स हे सर्च करूया. आता करिअर फिक्स सर्च केल्यानंतर ना तुम्हाला असा काही इंटरफेस दिसेल. त्यानंतर ना लॉग इन रजिस्ट्रेशन किंवा ह्या सगळ्या गोष्टी, तर आपण ते करूया. ओके, आता ते केल्यानंतर ना तुम्हाला तुमची जी आयडी आहे ती लॉग इन करायची. सगळ्यात पहिल्यांदा ती लॉग इन केल्यानंतर ना, आता तुम्ही लॉग इन केल्यानंतर ना परत नंतर ना तुम्हाला ज्यावेळेस लॉग इन करता त्यावेळेस तुम्हाला ती लॉग आउट करायचं, कारण की त्यावेळेस तुमची आयडी क्रिएट नाही होणार. त्यानंतर तुम्हाला होम पेज मध्ये जायचं. त्यानंतर ना तुम्हाला कोर्सेस, सगळ्या गोष्टी, कॉन्टॅक्ट, कोर्सेस सगळे ऑप्शन दिसतील. तर त्यामध्ये कोर्सेस मध्ये जायचं. त्यानंतर ना तुम्हाला बाय हे दिसत असेल सगळं. तर आता आपण बाय ऑप्शन वर जायचं. त्यानंतर ना तुम्हाला असं काही इंटरफेस किंवा एक फॉर्म मिळाला असेल. तर इथे तुम्हाला जे लीडच्या डिटेल्स जे तुम्ही घेतल्या, जसं की नेम, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, स्टेट, ह्या सगळ्या गोष्टी या घ्यायच्या. जिथं मी तुम्हाला दाखवते की इथे काय आहे, जसं की पूजा जाधव तिची आयडी. आता मी थोडस कॉपी करते. राईट, कॉपी केल्यानंतर ना ह्या सगळ्या गोष्टीचं इंटरफेस करायच्या. इंटरफेस केल्यानंतर ना आता हे सगळं झालं. राईट, थोडस आपण वेट करूया, तर थोडस टाइम लागतो. आता इथे आपण स्टेट टाकूया कोणता. परत तिथे लीडचा पासवर्ड आपण स्वतःच क्रिएट करायचा. राईट, मग तुम्ही तिथे काही टाकू शकता किंवा तुम्ही जो ईमेल आयडी टाकला तोच पासवर्ड पण युज करू शकता. ठीक आहे. आणि तुला मोस्ट इम्पॉर्टंट आपला जो स्पॉन्सर कोड आहे, कुपन कोड, तो युज करायचा. त्यानंतर तुम्हाला या सगळ्या गोष्टी इथे दिसत असतील. राईट, आता या सगळ्या गोष्टी दिसल्यानंतर ना आता हे सगळं झालं. हे सगळं तुम्हाला दिसत असेल. कुपन कोड वगैरे टाकला. त्यानंतर ना पे, फोन पे या ऑप्शन वर जायचं. ठीक आहे. आता त्यानंतर ना तुम्हाला इथे जो ऑप्शन आहे ज्याच्यावर तुम्ही पेमेंट करणार आहे त्यावर जायचं. तिथे जाऊन तुम्ही फोन पे चूज केलं की आपण डायरेक्टली फोन पे मध्ये जातो. राईट, तर त्या गोष्टी झाल्यानंतर डायरेक्टली आपल्याला पेमेंट करायचं. तुम्ही जे पण आयडीचे पेमेंट घेतले ते ट्रान्झॅक्शन ऍज अ सक्सेसफुल, आपण जी आयडी क्रिएट केली त्याचा आयडी पेमेंट झाली सक्सेसफुल, डायरेक्टली कंपनीला पेमेंट गेली. ओके, आता हे तुम्हाला असं इंटरफेस आला असेल. त्याचं मग गो टू डॅशबोर्ड जायचं. गो टू डॅशबोर्ड झालं की अशा आयडी. आता तुम्हाला प्रॉपरली स्टेप बाय स्टेप समजले असेल की करिअर मध्ये नवीन पर्सनची आयडी कशी क्रिएट करायची. ठीक आहे, तर आता तुम्ही या पद्धतीने करिअर मध्ये आयडी प्रॉपरली क्रिएट करू शकता. आणि बाकी तुम्हाला काही समजलं नसेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आणि आपल्या निशा विषयच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि बाकी असे काही टॉपिक पाहिजे असेल तर नक्की सांगा. बाकी थँक्यू.